स्थिर सुख असं या आसनामध्ये स्थिरता लाभते आणि सुख लाभतं. अशा आसनामध्ये बसा. पाठीच्या कणा ताठ, डोळे बंद, हात मुद्रेमध्ये. मनातल्या मनात ईश्वर चिंतन किंवा आपल्या कुणी दैवताचं स्मरण किंवा आपल्या आई वडिलांचं स्मरण करा किंवा आपल्या आवडत्या देवाचं स्मरण करा की ज्यामुळे आपले मन एकाग्र होईल. एकाग्रतेने केलेल्या कार्याचं 100% फळ आपल्याला मिळतं. त्यामुळे योग वर्गामध्ये तरी एकाग्रता महत्वाची असते. दीर्घ श्वास घेऊन आपण 3 वेळेस ओमचा उच्चार करूया. दीर्घ श्वास घ्या. गायत्री मंत्र. गरम गरम योग के द्वारा चित्त की शरीर शास्त्र और वैदिक शास्त्र के द्वारा शरीरांतर्गत विकारों को दूर करने वाले मुनियों में सर्वश्रेष्ठ महर्षि पतंजलि, स्वामी रामदेव जी महाराज, आचार्य बालकृष्ण जी महाराज, सर्व केंद्रीय प्रभारी, सर्व राज्य प्रभारी, सर्व जिल्हा प्रभारी, सर्व तहसील प्रभारी आणि आपण योग साधक यांना वंदन करून आज आपण आपल्या योग वर्गाची सुरुवात करूया. दोन्ही सैन्यावरती या दर्शन करा. योगिक जॉगिंग. हे योगिक जॉगिंगचेच प्रकार आपण का करायचे तर या योगिक जॉगिंगच्या प्रकारामुळे आपल्या शरीराचा सर्व बाजूने शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि सर्वांग सुंदर व्यायाम होतो. जसं कोणताही खेळ खेळण्यापूर्वी वॉर्मिंग अपची गरज असते
तसं या योगिक जॉगिंगच्या प्रकारामुळे आपल्याला वॉर्मिंग अपच होतं आणि मग आपल्याला आसनं किंवा पुढचे सर्व व्यायाम चांगले करता येतात. तर या योगिक जॉगिंगच्या प्रकारासाठी आपल्याला उभे राहायचं. उभे राहायचं. ज्या कोणाला पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी पुढे झुकायची कोणतीच क्रिया करायची नाही. ज्यांना हार्नी आहे त्यांनी पाठीमागे झुकायची कोणतीच क्रिया करायची नाही. ज्यांना हाय बीपी लो बीपी आहे त्यांनी करायचं, परंतु सावकाश करायचं. ओके. पहिला प्रकार चलत आसन. गुडघेवरती हात कमरेपासून डोक्यापर्यंत चलत आसन. एक एक प्रकार फक्त अर्धा मिनिट आपल्या सामर्थ्यानुसार करायचं. दुसरा प्रकार पूर्ण असे त्याचा मला शिकला तिसरा प्रकार हात कमरेवर ठेवा. हे माझे छाती प्रकार. चौथा प्रकार खाली जाताना श्वास घ्या, वरती जाताना सोडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दोन्ही पायामध्ये हात सरळ ठेवा आणि उजवीकडे बसायला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात कमरेवर, उजवा पाय पुढे, पाय मोकायचा आणि वरती पाय. 1 मागच्या पायावरती. 2 3 4 5 6 7 8 9 10. पुढचा ऊर तानासन. 1 पुढे आले काय. 2 3 शरीर पण हलवायचं. 4 5 6 7 8 9 10. पुढचा प्रकार त्रिकोणासन. उजवा दंड उजव्याकडे लावायचा, डावीकडे द्यायचा. 1 बरगड्याची चरबी कमी होते. 2 3 4 उत्तर धक्के बसू. 5 6 7 8 9 10. कोणासन. 1 उभे राहायचे. 2 उभे राहा. 3 4 5 6 7 8 9 10. 10वा प्रकार पादासन. वरती कधी श्वास घ्या, कधी सोडा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 11वा प्रकार हस्तपाद चलासन. हात आणि पाय चालवणे. स्टार्ट. 1 2 3 4 5 6 8 9 10. 11 12 13 14 15 16 17 22 25 26 27 28 100 टाइम्स करायचं. आणखी छान वाटतं.
स्थिर गमनासन. एक दोन सूर्य नमस्कार. सूर्य नमस्कार. जो कोणी नित्य नियमाने 108 सूर्यनमस्कार करेल तो पूर्ण निरोगी होईल. तर आपण फक्त इथे 13 सूर्यनमस्कार करू. ज्या कोणाला आसन करायचा कंटाळा आहे त्यांनी सूर्य नमस्कार करावे. आणि यामध्ये व्यायाम पण होतो, प्राणायाम पण होतो आणि आसन पण होतो. एका सूर्य नमस्कारामध्ये 12 आसनं आहेत. 5 आसनं रिपीट होतात, 2 आसनं रिपीट होत नाही. सूर्य नमस्कारामुळे पचनशक्ती सुधारते, पोटाचे विकार नाही होतात, मासिक धर्म व्यवस्थित होतो, डिलिव्हरी नॉर्मल व्हायला मदत होते, पचनशक्ती सुधारते, बद्धकोष सुद्धा नाहीशी होते. आतड्या आकुंचन आणि प्रसरण पावल्यामुळे मळ पुढे ढकलला जातात. त्यामुळे सूर्य नमस्कार हा 1 नंबरचा व्यायाम समजला जातो. सूर्य नमस्कारामुळे आत्मबल, मनोबल आणि प्रतिकारशक्ती भरपूर वाढते. हे फार महत्वाचं आहे. म्हणून सूर्यनमस्कार टाळू नका. काही नाही केलं तर चालेल, सूर्यनमस्कार करायचे. दोन्ही खांद्यामध्ये जेवढं अंतर आहे तेवढं पायात अंतर घ्या. मॅटच्या पुढे सही असं बघत हात नमस्कार मुद्रेमध्ये इथे सूर्याचं नाव घेते आपल्याला. ओम मित्राय नमः. ओम मित्राय नमः. ऊर्ध्व हस्तासन जास्तीत जास्त मागे घ्या. पाद हस्तासन, अश्वसंचलनासन जो पाहिजे डावा पाय असं वरती पाहिजे. पर्वतासन त्याचा टेका मध्यभागी वरती. आता गुडघे आणि छाती टेका. साष्टांग नमनासन, भुजंगासन, पर्वतासन, दक्षिण सुसंचलनासन, पाद हस्तासन, ऊर्ध्व हस्तासन, नमस्कार असे 7 करून आणायचे. आणि नमस्ते बोला. नमस्ते. नमस्ते. ओम रवये नमः. ओम रवये नमः. ऊर्ध्व हस्तासन, पाद हस्तासन, अश्वसंचलनासन, पर्वतासन, साष्टांग नमनासन, भुजंगासन, पर्वतासन, दक्षिण सुसंचलनासन, पाद हस्तासन, ऊर्ध्व हस्तासन, नमस्कारासन. नमस्ते. ओम सूर्याय नमः. ओम सूर्याय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नमस्ते. नमस्ते. ओम भानवे नमः. ओम भानवे नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नमस्ते. नमस्ते. ओम खगाय नमः. ओम खगाय नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. नमस्ते. नमस्ते. ओम उष्णे नमः. ओम उष्णे नमः. 2 3 4 5 6 7 8 9 10
11 12 नमस्ते नमस्ते ओम हिरण्यगर्भाय नमः ओम हिरण्यगर्भाय नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नमस्ते नमस्ते ओम बलीचे नमः ओम हरिये नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नमस्ते नमस्ते ओम आदित्याय नमः ओम आदित्याय नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नमस्ते नमस्ते ओम सवित्रे नमः ओम सवित्रे नमः 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 नमस्ते नमस्ते ओम अर्काय नमः ओम अर्काय नमः पूर्णहस्तासन पादहस्तासन अश्वसंचलनासन पर्वतासन साष्टांग नमनासन भुजंगासन पर्वतासन दक्षिण अश्वसंचलनासन पादहस्तासन ऊर्ध्वहस्तासन नमस्कारासन नमस्ते नमस्ते ओम भास्कराय नमः ओम भास्कराय नमः ऊर्ध्वहस्तासन पादहस्तासन अश्वसंचलनासन पर्वतासन दक्षिणस्थ संचलनासन प्रणव भुजंगासन पर्वतासन दक्षिणस्थ संचलनासन पादहस्तासन ऊर्ध्वहस्तासन नमस्कारासन नमस्ते नमस्ते ओम श्री सवितृ सूर्यनारायणाय नमः ओम श्री सवित्रे नारायणाय नमः ऊर्ध्वहस्तासन पादहस्तासन अश्वसंचलनासन पर्वतासन साष्टांग नमनासन भुजंगासन पर्वतासन दक्षिण अश्वसंचलनासन पादहस्तासन ऊर्ध्वहस्तासन नमस्कारासन नमस्ते नमस्ते 13 सूर्य नमस्कार 156 आसन झाले पहा आणि 156 आसनांचा लाभ आपल्याकडे होतो. आसनाने शरीराच्या त्या भागाचे विकार नाही होतात म्हणून आसनं पण फार महत्त्वाची आहे आणि सूर्यनमस्कारामुळे तो आपल्याला लाभ मिळतो. तर अशाच प्रकारे 108 सूर्यनमस्कार तुम्ही आज म्हटलं तरी करू शकाल कारण जेवढ्या स्लो पद्धतीने आणि असं व्यवस्थित केलं की सगळे 108 सूर्यनमस्कार होतात आणि महिन्यातले एकदा तरी ट्राय करा 108 सूर्यनमस्कार करायचा. तर तुम्हाला स्वतःला खात्री पडेल की मी पूर्ण निरोगी आहे, मला काहीही झालेलं नाही आणि तेच योग वर्गामध्ये कमवायचं असतं आपल्याला. मानसिक शक्ती वाढवण्यासाठी मनोबल, आत्मबल आणि प्रतिकारशक्ती या तिन्ही गोष्टी सूर्यनमस्कारामुळे वाढल्या जातात. आता पारंपरिक व्यायाम, दंड आणि बैठक 8 प्रकारच्या बैठका आहेत आणि 12 प्रकारचे दंड आहेत. तर आज आपण माहिती तरी करून घेऊया सगळ्या दंडाची. चालेल? ओके. कारण या वयात पण आपण आपली बॉडी व्यवस्थित ठेवू शकतो. आपल्याला काही पहिलवान व्हायचं नाही, कुस्त्या करायच्या नाही, पण आपल्याला आपली बॉडी तरी व्यवस्थित करता आली पाहिजे. आणि बॉडी व्यवस्थित म्हणजे छाती पुढे, कपोट पुढे, छाती पुढे पाहिजे, पोट आतमध्ये गेलं पाहिजे. त्याच्यासाठी खास जिममध्ये जायची आवश्यकता लागत नाही आपल्याला. कारण इथे पारंपरिक व्यायाम आपण केला तर आपली बॉडी व्यवस्थितच होते. बाहेरून सुंदर, आकर्षक, मजबूत, पिळदार आणि गोळेदार हे सुद्धा लक्षात ठेवायचं होतेच. आणि कोणालाही आवडतं.
आपण अजून सुंदर दिसावं म्हणून प्रयत्न करतोच आपण. तर आपण चालू करूया. 3 प्रकार आपण योगिक जॉगिंगमध्ये केलेले आहेत. आता इथे राहिलेले 5 प्रकार बैठकीचे करूया. साधारण बैठक, मांडीला पिंडी टच झाल्याशिवाय उठायचं नाही आणि जोरात सांगतात. 1 2 3 4 5. थोडंसं पायामध्ये अंतर घ्या म्हणजे व्यवस्थित बसता येईल. हा झाला पहिला प्रकार. दुसरा राऊंड मूर्ती बैठक. हात सरळ पुढे घ्या, मुठी घट्ट करा. इथे श्वास घ्यायचा, हळूहळू हळू खाली बसायचं. आपल्या पिंडीला मांडी टच झाली की मग हळूहळू त्याला बंद करा. श्वास घ्या. 1 टाच येते नको, आपण पंजाब उभं राहायचं नाही. टाच पूर्ण खाली टेकली पाहिजे, मनासनामध्ये बसताना पाहिजे. 2 बसा बसा बसा. गुड. ताई बसा, हळूहळू बसा. 1 तुम्हाला बघा, श्वास सोडायचा नाही. श्वास वरती आल्यानंतर सोडायचा. 3 4 आणि 5. त्याची प्रॅक्टिस जर आपण दररोज केली तर गुडघेदुखीचा त्रास होणार नाही आणि मांडी घालून खाली व्यवस्थित बसता येईल. कमोडचं टॉयलेट वापरायचं नाही, इंडियन टॉयलेट वापरायचं. त्याच्यामुळे आणि खाली बसून जेवण सुद्धा खाली बसून करायचं. ही बैठक, त्यामुळे गुडघेदुखीचा त्रास भविष्यामध्ये होणार नाही. तर करत राहायचं. पुढचा सरकती बैठक. पुढे जायचं, बैठक मारायची. 2 3 4 5. पुढची बैठक 4 बैठका, 3 बैठक एका वेळेस. 1 2 जंप घेतली जागा. 3 4 5. हनुमान बैठक. 1 जसे जसे खाली. 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. पारंपरिक व्यायाम, दंडाची बैठक. एवढं केलं तरी पुरेसा आहे. एक प्रकार 10 वेळेस जर केला तर पूर्ण आंघोळ होते. पहिले पसीने से नहाओ, बाद में पानी से. तर लक्षात ठेवा. पारंपरिक व्यायाम फार महत्त्वाचा आहे. त्यासाठी आपल्या मुलांना पण शिकवायचा प्रयत्न करायचा. मुलांना एक दंड पहिला शिकवायचा प्रयत्न करायचा. आता जोड दंड कसं असेल. ही विश्राम स्थिती आहे बघा. दंडाची 12 प्रकार आहेत. तुम्हाला जेवढे जमतील तिथपर्यंत करा. त्याच्या पुढचे प्रकार कठीण वाटले तर बसा, बसून बघत राहा, पण प्रयत्न करा. कारण तरुण सगळ्यांना व्हावं असं वाटतं मला की आपण मरेपर्यंत तरुण राहिलं पाहिजे असं वाटतं. आजारी पडून किंवा जर्जर होऊन रोग होऊन जसं जन्मतः माणसाला निरोगी जीवन दिलेलं असतं तसं मरताना पण निरोगीच पाहिजे. लक्षात ठेवा. त्यामुळे पूर्ण व्यायाम, आसन, प्राणायाम सगळं केलं तर आपण सगळं सहज निरोगी होऊ. अनुवंशिक विभागाला पण आलेले असतात, ते जातात त्या सगळ्या गोष्टीमुळे. तर साधारण दंड ठीक आहे. कुठेही असेल किती श्वास घ्यायचा, इथे आल्यावर सोडायचा. 2 3 विश्राम. जमत तेवढीच करा. तुम्ही असं करा. एवढं महिला ज्यांना कोणाला जमत नाही तर त्यांनी असे करायचं. शशिकासन आणि भुजंगासन करायचं. दंड होतो 5 2 1 2 1 2
शशिकासन भुजंगासन करा, तुम्हाला जमणारच. 1 2. दुसरा प्रकार आहे वक्ष विकासक दंड. 1 2. प्रयत्न करा. जर सर त्रास होत असेल तर थांबा, त्रास होत असेल तर थांबा. फक्त माहिती असावं म्हणून तुम्हाला सांगतो मी, कारण तुम्हाला माहिती असतं तर तुम्ही मुलांना थोडीच करत आहे, बरेच करायचे त्रास होऊ शकतो. ठीक आहे. पहा, तिसरा प्रकार आहे राममुठी दंड. जसं पुढे जाणार तसंच मागे येणार, गुडघे थोडेसे टेकले की चालण्यासाठी. 2. चौथा प्रकार हनुमान दंड, की ज्याने बॅक पेनचा त्रास नाही होतो. हनुमान दंड, खाली की बॅक पेनचा त्रास नाही होतो आणि बॉडी आपली व्यवस्थित. उजव्या हाताजवळ उजवा पाय खाली जायचं. 1 2 इथेच भुजंगासन आणि 3. डाव्या डावा पाय करा. आता ही सोपं आहे, हे सोपं आहे. 1 2 3. 1 2 3. 1 2 3. 1 2 3 4 5. ओके, 4 प्रकार झाले बघ. 12 प्रकार आहेत. 5वा प्रकार आता इथे पुढची गोष्ट कठीण आहे, पण करायला हरकत नाही. वृश्चिक दंड. 1 2 हळूहळू. ठीक आहे. वृश्चिक पलट दंड. हा. 1 2 3. 6 पॅक्स बनवायचे ना, बॉडी पिलर होते. वृश्चिक पलट दंड झाला. तर पार्श्वदंड. 1 2 3 4. चक्रदंड. कंबर लवकर बारीक होते, पोट कमी होतं. चक्रदंड. 5. 1 2. प्रयत्न केले एवढी सर्व. चक्रदंड. नंतर 1 डायरेक्ट पुढे येणार नाही, पण एवढं तरी येऊ शकतं. 9वा प्रकार. 10वा प्रकार आहे शेरदंड. 1 2 पुढे ओके. आणि 11वा प्रकार सर्पदंड आणि 12वा मिश्रदंड. हे दोन्ही जमतील तुम्हाला, करू शकता. करा. 1 सर्पदंड. करा सर्पदंड. आणि 12 प्रकार मिश्रदंड. पाय मागे फेकायचे. 1 2 3. एक 2 प्रकार केले तर माहिती होतात. घाम येण्यापर्यंत व्यायाम करायला पाहिजे. पुढे व्यायामाचे 3 प्रकार. 3 प्रकार केल्यामुळे 15 मिनिटांमध्ये आपल्या शरीरातून घाम निघतो. आता करायचं आपल्याला प्राणायाम. प्राणायामामध्ये शरीराच्या
अंतर्गत अवयवाला व्यायाम होतो. प्राणायामामुळे शरीरावर मनाचं कंट्रोल राहतं. प्राणायामामुळे कोणताही विकार, कोणतंही औषध न घेता बरा करायचा मार्ग म्हणजे प्राणायाम. तर असे 8 प्रकारचे मुख्य प्राणायाम आहेत आणि 4 प्रकारचे उपप्राणायाम आहेत. तर 8 प्रकारचे प्राणायाम, पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम. असं बसा पाहिजे, कारण पाठीच्या ताट पाहिजे. पाठीच्या कानात ताट का असावा, तर मूलाधार चक्र कुदुस्थांच्या वरती असतं आणि टाळवरती सहस्रार चक्र असतं. मूलाधार चक्रापासून सहस्रार चक्रापर्यंत ऊर्जा शक्तीचं संक्रमण चालू राहावं म्हणून पाठीच्या कानात ताट ठेवायचं. तुम्ही असे बसलात, सुखासनात बसलात की पाठीच्या कानाला लवचिक होतं आणि इथेच शक्ती थांबते आणि पाठ दुखायला लागते. मग योग वर्गाला गेल्यावर पाठ दुखते असा शिक्का मारला जातो. पण म्हणून पाठीच्या कानात ताट ठेवायचं. हात ध्यान मुद्रेमध्ये, म्हणजे एकदम असे नाही, मनगट गुडघ्यावरती आली पाहिजे. मनगट गुडघ्यावरती आलेला पाहिजे आणि डोळे बंद. व्यायाम करताना, आसन करताना डोळे उघडे ठेवायचे, पण प्राणायाम करताना डोळे बंद ठेवायचे. दीर्घ श्वास घ्यायचा. श्वास घेण्यावरती लक्ष केंद्रित करायचं. भस्त्रिका प्राणायाम 2.5 सेकंद श्वास घ्यायला लावा, 2.5 सेकंद श्वास सोडायला लावा. 5 सेकंदामध्ये एक आवर्तन पूर्ण होतं. 1 मिनिटामध्ये 12 ते 15 आवर्तन. असं कमीत कमी 5 मिनिट आपण करणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम. भस्त्रिका प्राणायामामुळे फुफ्फुसाचे सगळे विकार नाहीसे होतात. फुफ्फुसाचे विकार, दमा, अस्थमा, सायनस, सर्दी, पडस, खोकला, हे फुफ्फुसाचे विकार नाहीसे होतात. तर या प्राणायामामुळे ऊर्जा पण वाढते, म्हणजे याला ऊर्जावान प्राणायाम असं म्हटलं जातं. पहिला प्राणायाम ऊर्जावान प्राणायाम, कारण शरीराचं तापमान 37 अंश असतं. या प्राणायामामुळे ते आपल्याला 40च्या पुढे नेता येतं आणि तापमान वाढलं की जे विषारी जंतू शरीरामध्ये किंवा फुफ्फुसामध्ये घर करून राहिलेले आहेत ते जळून हलके होतात आणि मग उच्छवासामध्ये बाहेर फेकले जातात. त्याचमुळे आपली फुफ्फुसं मजबूत, बळकट आणि निरोगी बनतात. आपल्या दोन्ही साईडला फुफ्फुसामध्ये 7,30,00,000 वायुकोश आहेत. 7,30,00,000 वायुकोश. आपण नॉर्मल स्थितीमध्ये जेव्हा श्वास घेतो तेव्हा 50 ते 60% वापरतो. बाकीचे 30 ते 40% वायुकोशामध्ये विषारी जंतू जाऊन घर करतात. मग आपल्याला दमा, अस्थमा, सायनस, सर्दी, पडसं, खोकला होतो. तर ती होऊ नये म्हणून आपल्याला भस्त्रिका प्राणायाम, पूर्ण श्वास घ्यायचा, पूर्ण श्वास सोडायचा. आणि हा प्राणायाम करत असताना मनामध्ये संकल्पना करायची असते. अखंड ब्रह्मांडाची शुद्ध हवा, शुद्ध विचार, जे काही पवित्र आहे, जे काही चांगलं आहे ते श्वासावाटे मी माझ्या फुफ्फुसामध्ये घेत आहे आणि माझी फुफ्फुस मजबूत, बळकट आणि निरोगी बनत आहे. कारण निरोगी फुफ्फुस बनायला हा एकच प्राणायाम आहे. बाजारात अजून गोळी नाही किंवा औषध नाही फुफ्फुस मजबूत बनायची. एक गोळी खाल्ली माझं फुफ्फुस मजबूत बनले असं नाही होत. इनहेलर उलट घ्यावं लागतं. सारखं वारंवार इनहेलर घेतलेली जे दम्याचे विकारी आहेत, रोगी आहेत, त्यांना इनहेलर किंवा दम्याच्या गोळ्या खाव्या लागतात. आणि पहा, कॅल्शियमच्या गोळ्या, परत थायरॉइडच्या गोळ्या जशा खाल्ल्या तशा बाहेर पडतात. त्याचा कारण त्या पचवण्याची ताकद आपल्या पोटामध्ये नाही आहे. म्हणजे ते पचवण्यासाठी जे रस असतो, पाचक रस, तो आपल्या शरीरामध्ये तयार होत नाही, म्हणून त्या गोळ्या खाल्ल्या तशा बाहेर पडतात. आपल्याला फक्त समाधान मिळतंय, मी एक गोळी खाल्ली आणि मग आपल्याला वाटतं बरं होतं. पण प्राणायाम केल्यानंतर तुम्ही मन तुमचं खंबीर होईल. कारण या प्राणायामामुळे ऊर्जा तर वाढते. कारण पहा, जर जिना चढलं उतरलं थोडंसं आपण रनिंग केली की आपल्याला दम लागतो. दम लागतो म्हणजे काय होतं, खाल्लेलं पचत नाही. खाल्लेलं पचत नाही म्हणजे काय होतं, रक्तातील कोलेस्ट्रॉल, बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. सडलेलं अन्न किंवा न पचलेलं अन्न, त्यामुळे बद्धकोष्ठता होते. पण हा प्राणायाम केला तर ऊर्जा पण वाढते आणि रक्तातील कोलेस्ट्रॉल पण कमी होतं. रक्त शुद्ध होतं, रक्त पातळ होतं. या प्राणायामाने पण रक्त पातळ होतं. म्हणून हा प्राणायाम फक्त संकल्पना करणं गरजेचं आहे. मला आज मी योग वर्गाला येणार ही संकल्पना केली तर, मी नित्य नियमाने योग वर्ग करणार ही संकल्पना पाहिजे, तर आपण निरोगी होणार. कारण रोग सुद्धा लगेच होत नाही, पहा, हळूहळू हळूहळू रोग होतात. तसं
रोग बरा व्हायला सुद्धा हळूहळू बरा होतं. एक गोळी एखादी गोळी आपल्याला वाटतं की लगेच बरं व्हायला पाहिजे, पण डॉक्टरकडून आपण जातो आणि एक गोळी घेतो, पण त्यांनी साईड इफेक्ट होता. 8 तास आपल्याला बरं वाटतं, पण नंतर त्याचे साईड इफेक्ट बरेच होतात. ते आपल्याला लक्षात येतं. म्हणजे ॲलोपॅथीमुळे आपल्याला शरीराला एक विकार बरा होण्यासाठी दुसरे 10 विकार पैदा होतात. पण प्राणायामाने मुळापासून आणि आयुर्वेदाने मुळापासून विकार नाहीसे होतो. म्हणून आयुर्वेदाला आणि प्राणायामाला महत्व आहे. फास्ट करायचं असेल तर खरं थोडं फास्ट करा. 1 मिनिटामध्ये 100 श्लोक मोजायचा प्रयत्न करा. फुफ्फुस आपली मजबूत बनतात. डोळे बंद ठेवायचे. दुसरा प्राणायाम करायचा आपल्याला कपालभाती. कपालभाती प्राणायाम म्हणजे चेहऱ्यावरती तेज निर्माण करणारा प्राणायाम. कपाल आणि भातीमध्ये तेज, सूर्यासारखा तेजस्वी चेहरा बनवणारा प्राणायाम कपालभाती. कपालभाती प्राणायामामुळे शरीराच्या अंतर्गत असणारे सर्व अवयव हल्ले जातात. पायाच्या नखापासून ते केसापर्यंत शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या लहान आतड्या, मोठ्या आतड्या, जठर, पित्ताशय, किडन्या, लिव्हर या सगळ्यांचा व्यायाम होतो आणि तिथले विकार नाहीच होतात. कपालभाती प्राणायाम करताना उच्छवासावर लक्ष केंद्रित करायचं. नाकाने उच्छवास बाहेर फेका, पोट आपोआप आतमध्ये जाईल. उच्छवास महत्वाचा आहे. उच्छवास केले की पोट आपोआप आतमध्ये जातं. कपालभाती प्राणायाम. कपालभाती प्राणायामामुळे लहान आतडं, मोठा आतडं, लिव्हर, पित्ताशय, किडन्या या सगळ्यांचा व्यायाम होतो. शरीराच्या अंतर्गत असणाऱ्या गाठी पण विरघळल्या जातात. मग ते कॅन्सरचे असो नाही तर अल्सरचे असो, किंवा पित्ताशयाचे खडे असो नाही तर किडनी स्टोन असो, हे सगळे विरघळून मलमूत्राद्वारे बाहेर फेकले जातात. शरीरावर असणाऱ्या गाठी, अनुवंशिक किंवा जन्मता असणाऱ्या खुणा, व्यंगत्व, हे सगळं कपालभाती प्राणायामाने नाही होत. फार जन्मता काही जणांना व्यंगत्व असतं, त्याला जेव्हा कपालभाती प्राणायाम करायला माहिती होईल किंवा 5 वर्षाचा झाल्यानंतर प्राणायाम कसा करायचा हे लक्षात आलं की तेव्हापासून जर त्यांनी प्राणायाम चालू केले तर ते व्यंगत्व नाहीच होतं. मग कुबड आलेलं असो नाही तर कुठे गुळूम असो किंवा चेहऱ्यावरती कुठे गोवे असो, प्राणायामामुळे शरीर सर्व आतून ठीक होतं. सुंदर आणि व्यवस्थित शरीर बनतं बाबा आणि निरोगी बनतं. कपालभाती प्राणायामामुळे जे काही शरीरामध्ये असंतुलित आहे ते संतुलित व्हायचा प्रयत्न होतो आणि संतुलित होतच. बॉडी मास इंडेक्स प्रमाणे आपली उंची जेवढी आहे, समजा एखाद्याची उंची 5 फूट 60 इंच असेल तर त्याचं वजन 60 किलो पाहिजे. 70-80 असेल तर 60 व्हायला मदत होते. 40-50 आहे असलं तरी 60 व्हायला मदत होते, म्हणजे वजन स्थिर राहतं. माता भगिनीचं हिमोग्लोबिन मासिक धर्मामध्ये 10च्या आतमध्ये येतो. ती या प्राणायामामुळे पूर्ववत व्हायला मदत होते. माता भगिनीचं हिमोग्लोबिन 12 ते 14 आणि पुरुषाचं 14 ते 18 असणं ही चांगली स्थिती समजली जाते. म्हणून हिमोग्लोबिन पण वाढतं. जे काही शरीरामध्ये असंतुलित आहे ते संतुलित करायचं काम कपालभातीमुळे होतं. आणि विकार होण्याची कारणच आहेत. विकार होणे कशामुळे होतात? वात, पित्त आणि कफ मध्ये असंतुलन निर्माण, कोणतंही एक कमी जास्त झालं की आपल्याला विकार होतो. कफाचे विकार लहानपणी, पित्ताचे विकार तरुणपणी आणि वाताचे विकार म्हातारपणी होतात. मग म्हातारपणी म्हणजे आता आपलं वय 40च्या पुढे गेली की हल्ली वाताचे विकार होत चालले. सांधेदुखीचे विकार होतात, पायाला मुंग्या येतात, टाचा दुखतात. टाचच दुखते, काही जण विचारतात फक्त टाचच दुखते. तर कपालभाती प्राणायाम त्याच्यावर उपाय येतात. जे काही शरीरामध्ये असंतुलित म्हणजे वात, पित्त आणि कफ यामध्ये जर संतुलन राखायचं असेल तर कपालभाती प्राणायाम करायला पाहिजे.
दुसरं कारण आहे आपलं पोट. पोटामधूनच 85% विकार होतात आणि 85% विकारावरती मात करायची असेल तर आपल्याला कपालभाती प्राणायाम करायला पाहिजे. कारण पोटाची हालचाल होते. शरीराच्या अंतर्गत पोटाच्या अंतर्गत जे काही न पचलेला भाग आहे तो पुढे ढकलला जातो. म्हणजे बद्धकोष्ठता पण दूर होते, टॉयलेटला पण व्यवस्थित होतं, पचनशक्ती सुधारते, पोट कमी होतं, वेट कमी होतं. कपालभाती प्राणायामामुळे गुडघेदुखीचा त्रास पण नाहीसा होतो. बघा, जन्मापासून ते मरेपर्यंत अखंडपणे आणि अविरतपणे 10% बोन मास बनण्याची क्रिया चालू असते. काही कारणाने ती क्रिया बंद पडते. म्हणजे अपघात झाला किंवा आणखी वय झालं की त्याप्रमाणे ती क्रिया बंद पडते. तर कपालभाती प्राणायाम केला तर ती क्रिया कपालभाती प्राणायाम परत पुनरावृत्त करते, म्हणजे चालू ठेवते. म्हणजे ती क्रियाच बंद पडू देत नाही. म्हणून मग गुडघेदुखीचा त्रास होत नाही, सांधेदुखीचा त्रास होत नाही, पायाला मुंग्या येत नाही, गोळा येत नाही, अटॅक येत नाही. जो कोणी नित्य नियमाने कपालभाती प्राणायाम करेल त्याचं अचानक अकस्मात झटका येऊन किंवा अकस्मात स्ट्रोक होऊन किंवा हे म्हणजे अकस्मात त्याला अटॅक येतच नाही असं समजा. हार्ट अटॅक येतच नाही. कारण कपालभाती प्राणायामामुळे रक्त शुद्ध होतं, रक्त पातळ होतं, रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी झालं आणि HDL वाढलं, हायड्रेटेड लिपोप्रोटीन वाढलं तर रक्त पातळ होतं आणि त्याचा उपयोग आपल्या हृदयाकडे रक्तपुरवठा करायला व्यवस्थित होतो. ते रक्त पातळ झाल्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित होतो. त्यामुळे ब्लॉकेजेस दूर होतात, मग अटॅक येण्याची शक्यताच नाही. कपालभाती प्राणायाम आपण काही जे काही न पचत आहे, जे आपलं अन्न नाही ते पण आपण खायचा प्रयत्न करतो. त्यामुळे काय होतं, आतड्याच्या आतल्या बाजूने छिद्र पडतात आणि ती छिद्र बुजवायचं काम कपालभातीमुळे होतं. कारण कपालभातीमुळे HDL वाढलं जातं. HDLचं काम आहे ते आतडं आतून स्वच्छ करणे, व्यवस्थित करणे, मुलायम करणे, हे HDLचं काम आहे. तर त्यामुळे आणि अतिरिक्त वाढलेल्या पेशी पण कमी करायचं काम करतं. म्हणून तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी जर कमी झाल्या तर डेंग्यू सारख्या विकारामध्ये त्या कमी होतात. ते पूर्णच व्हायला कपालभाती प्राणायाम उपयोगी पडतो. म्हणून कपालभाती प्राणायाम हा अत्यंत आणि चमत्कारिक लाभ देणारा प्राणायाम ठरला जातो. कपालभाती प्राणायाम जो पण नित्य नियमाने करेल त्याचा अटॅक तर येत नाही, गुडघेदुखीचा त्रास नाही होत आणि आजारीच पडत नाही, डॉक्टरकडे जायची गरजच लागत नाही. तेव्हा असा कपालभाती प्राणायाम आहे. म्हणून तर म्हटलं कपालभातीला प्राणायामाचा राजा म्हटलं जातं. कपालभाती प्राणायामामुळे जे लिव्हर ठीक राहतं बा, आणि शरीरामध्ये हृदयापेक्षाही महत्त्वपूर्ण अवयव लिव्हर आहे. पण लिव्हर खराब होईल असंच पेय तरुणी घेतात. वयस्कर लोक तर काही ज्यांना सवय आहे ते घेतातच, पण लिव्हर खराब होईल असं कोणतंही पेय घेऊ नये. आपण पण दररोज लिव्हर खराब होईल असं पेय पितो. कोणतं पेय पितो आपण? चहा. 1 कप चहा पिला तर लिव्हरमधल्या 50 पेशी मरतात. त्यामुळे आम्लपित्त निर्माण होतं बा, आणि रक्तातील आम्लता वाढली की पॅरालिसिस, अर्धांगवायूचा झटका पण येऊ शकतो, अटॅक येऊ शकतो. म्हणून आम्लता, कारण चहा पिल्याने जवळजवळ 80 ते 82% विकार होतात. म्हणून चहापेक्षा वाईट कॉफी, कॉफीपेक्षा वाईट वाईन, वाईनपेक्षा वाईट विस्की, आणि विस्कीपेक्षा वाईट कोल्ड्रिंक. ह्या सगळ्या गोष्टी आपण टाळल्या पाहिजे. जे आपलं भारतीय पेय आहे ते घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. कपालभाती प्राणायामामुळे हे सर्व रसना आणि वासना या दोन्ही गोष्टीवरती कंट्रोल ठेवता येते. कोणताही सवय, आता समजा आपल्याला चहा प्यायची सवय, चहा प्यायची तलप निर्माण होते. मग जेव्हा आपल्याला एखादी खाण्याची किंवा पेयाची तलप निर्माण होईल तेव्हा ती न करणे म्हणजे शरीरावर मनाचं कंट्रोल, आणि ते कपालभातीने शक्य होतं. कपालभाती प्राणायामामुळे 5 मिनिटांमध्ये आपण मनाच्या पलीकडे जातो, आणि मनाच्या पलीकडे गेलेले आपल्या मनात शुद्ध, पवित्र आणि चांगले विचार येतात. त्यामुळे आपल्या हातून चांगलीच कार्य करतात. म्हणून कपालभाती प्राणायामाला प्राणायामाचा राजा म्हटलं जातं. म्हणून तर कपालभातीला प्राणायामाचा राजा म्हटलं जातं. कारण जे काही असंतुलित आहे ते सगळं संतुलित, शरीर निरोगी बनवायचं काम, डॉक्टरकडे न जाण्याची गुरुकिल्ली, कोणताही विकार, कोणतेही औषध न घेता बरा करायचा मार्ग म्हणजे कपालभाती. तुम्हाला केव्हाही अस्वस्थ वाटलं,
आता आपण आजारी पडतोय असं वाटलं तर फक्त कपालभाती प्राणायाम करा. डॉक्टरकडे जाण्याचा वेळ, डॉक्टरकडे बसणं वेटिंग करायचा वेळ, डॉक्टरकडून औषध गोळ्या घेऊन घरी येण्याचा वेळ, एवढ्या वेळात जर तुम्ही कपालभाती प्राणायाम केला, अर्धा तास कपालभाती प्राणायाम केलं तर ते पण तो विकार आपोआप नाहीसा होतो. औषध गोळ्या घ्यायची गरजच लागत नाही. कपालभातीमुळे अनुवंशिक विकार पण दूर होतात. आपल्या आईवडिला पण आलेले अनुवंशिक विकार दूर होतात. कपालभाती प्राणायामामुळे अनुवंशिक विकार दूर झाल्यामुळे आपल्या पुढे संततीला पण ते विकार जात नाहीत पहा. म्हणून लक्षात ठेवायचे, लग्न ठरवताना पहिला प्रश्न करायचा की कपाल प्राणायाम करता का. जावयाला प्रश्न, आपण मुलाला प्रश्न करू शकतो, मुलगा मुलीला प्रश्न करू शकतो. पण कारण निरोगी राहणं ही जीवनाची यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे बघा. आणि निरोगी असणं आजकालचे तरुण आणि तरुणी देशाचं भवितव्य त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि आजकालचे तरुण तरुणी वेगळ्याच ह्याच्यामध्ये अडकले गेलेले आहेत. म्हणून प्राणायाम, तरुणांनी पण प्राणायाम करायला पाहिजे. तर आपण काय करतो, तरुण म्हणून आम्हाला कुठे प्राणायामची गरज आहे, आम्ही कुठे आजारी आहोत असं मनामध्ये येतं. पण आपणच आपल्या मुलांना सवय लावली पाहिजे. कारण पहा 40 वर्ष 50 वर्षापर्यंत आपल्याला वाटते की आपण तरुण आहोत, म्हणजे आपल्याला प्राणायामाची गरजच नाही. पण एखादी 40 वर्ष जर बंद ठेवली तर त्यामध्ये काय काय होऊ शकतं. तसं आपल्या शरीरामध्ये होतं. आणि मग नंतर जेवढं काही कमवलेलं आहे तेवढं सगळं घालवावं लागतं. त्यासाठी प्राणायाम फार महत्त्वाचे आहे. म्हणून एवढं लक्षात ठेवायचं की जन्मतः आपण जसं निरोगी, सुंदर, एकदम देवासारखं रूप आपलं असतं, तसं मरतानाही असावं, निरोगी असावं. तर लवकर एंट्रीवरती मिळते, नाहीतर खालीच राहावं लागतंय. तर लक्षात ठेवा, कपालभाती प्राणायामामुळे हे सगळ्या गोष्टी शक्य होतात. मनामध्ये सात्विक पवित्र विचार येतात, रचना वाचनावरती कंट्रोल निर्माण होतं आणि आपल्या हातून सगळी सत्कृत्य आणि चांगलीच कृत्य घडतात. दीर्घ श्वास घ्या, एकदा नॉर्मल श्वास, दोन्ही साठी हात वरती घ्या, दर्शन करा. गरम गरम थोडेसे तेल लावा, सावकाश डोळे, दोन्ही पाय पुढे घ्या, दोन्ही खांद्याच्या मध्ये मान विसावलेली, नजर आकाशाकडे आणि डोळे बंद. दोन्ही खांद्याच्या मध्ये मान विसावल्यामुळे बघा आपल्याला ताबडतोब विश्रांती पण भेटते. दोन्ही पाय जॉईन करायचे आणि पायाची बोटं जुळवायची, पायाच्या बोटाची सूक्ष्म व्यायाम. श्वास घ्यायचा आणि करायचा बस. 2 3 4 5, एक एक पाय पुढे घ्या. 1 2 3 4 5 6 7 8, दोन्ही पाय पुढे घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, गोटोळा करते बघा. 1 2 3 4 5, विरुद्ध बाजू 6 7 8 9 10, दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. आत्या सॅनिटी पड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10, एक पाय मोडकून घ्या. फिरवा तो पाय. पायाला पुढे येणे ते सगळं टाळलं जातं. आणि पाय मोकळा असल्यामुळे आपल्याला झटकन धपकन पडायची बी गरज नाही. खड्ड्यात पाय गेला तर आपण सावरलं पण जातं. कारण पायाचे घोटे मजबूत म्हणजे मोकळे राहतात, ताठरपणा येत नाही पाहिजे. म्हणून हे सुद्धा फार सूक्ष्म व्यायाम लहानापासून ते वयस्कर माणसापर्यंत करता येतात. आजारी माणसाला पण सूक्ष्म व्यायाम करता येतात. म्हणून हे व्यायाम फार महत्त्वपूर्ण आहे. दुसरा पाय घ्या. विरुद्ध बाजूने 3 4 5 6 7 8, आता तो पाय जवळ घ्यायचा, छातीला लावा. 1 2 3, खाली टेकवायचं प्रयत्न. 4 5, असं झटकन झटकन केला पाहिजे. खाली बस खाली टेकवायचा प्रयत्न करता आला पाहिजे. दुसरा पाहिजे. 2 3
उंचावरती पण दाब पडतो, पण त्यामुळे पोट कमी व्हायला पण मदत होते. त्याने पाठ दाब पडतो पोटाला. फिरवा तो. 1 2 असा पकडला नाही चालेल. ते बघा असं आणखी जास्त चालतो. 2 3 4 5 दुसरा पाहिजे. 1 2 3 4 5 पाय जवळ ठेवा. टाचीवरती गुडघा हा पण महत्वाचा. कंबर बारीक व्हायला फार महत्वाचा आहे. 2 3 पोट कमी व्हायला मदत होते. 4 5 टाचीवरती गुडघा आला पाहिजे. ट्राय करा. टाचीवरती गुडघा पुढे पायात अंतर घ्या. अशा टाचीवरती गुडघा टेका. इथला भाग बघा कमी होतो. हे कमी झालं की हे कमी होतं. पोट कमी व्हायला मदत होते. 5 6 7 8 9 आणि 10. आता हे सिद्ध कोण 2 3 4 5 6 7 8 9 10 जास्त घेत नाही आले. दुसरं बाकी कसं काय असं पण करेल. 6:30 वाजता चक्की चालू 2 in 1. चक्की चालू. पोट कमी व्हायला कंबर बारीक व्हायला मदत होते. झोप आपण झोपाने झटका देऊन उठा. हात पण मागे न्यायचे. हात पूर्ण असे मागे न्यायचे. 2 3 4 5 6 7 8 9 10. कमीत कमी 25 वेळेस करायला पाहिजे. 100 वेळेस करायला आपण कमी आपण इथे 25 वेळेस करायचं. आता पोट बारीक झालेलं नाही ते कळतं, किंवा कंबर लवचिक झालेलं नाही ते पण कळतं. स्वतःच्या पाया स्वतः पडा. हळू असं खाली पूर्ण ट्राय करायचं. ओके. पुढचं प्राणायाम करूया. पहिले प्राणायाम त्रिबंध प्राणायाम. मूळ बंद, उडियान बंद आणि जालंधर बंद लावायचं. श्वास घ्या, सोडा एकदम. मूळ बंद लावणे म्हणजे गुदस्थान वरती घेते. उडियान बंद लावणे, पोट पाठीला लावणे, पूर्ण साथ गेलं पाहिजे. आणि हनुवटी छातीला लावणे म्हणजे जालंधर. आणि त्या स्थितीमध्ये थांबायचं प्रयत्न. श्वास घ्या, सोडा. तिन्ही बंद लावा. मूळ बंद, उडियान बंद आणि जालंधर बंद. यामुळे काय होतं पहा, शरीरामध्ये जो असणारा अपान वायू आहे शरीरामध्ये जो असणारा अपान वायू आहे तो बाहेर पडायला आणि बाहेरचा वायू आतमध्ये यायला एकदम चक्कर होते आणि बॉडी आपली गरम होते. म्हणून बाह्य प्राणायामामुळे शरीर आतून गरम होतं. हिवाळ्यामध्ये जर हा प्राणायाम जास्त केला तर आपल्याला स्वेटर घालायची गरज लागत नाही. बॉडी आपली गरम होते, उष्ण होते. उन्हाळ्यामध्ये 1 ते 2 वेळेस करायचं. जठराग्नी प्रज्वलित होतं, भूक चांगली लागते, पचनशक्ती सुधारते, बद्धकोष्ठता नाहीशी होते, ओटी पोटाचे विकार नाहीसे होतात माता भगिनी. त्यामुळे आणि मूळव्याधचे विकार पण नाहीसे होतात. बुद्धस्थान आकुंचन आणि प्रसरण, आकुंचन प्रसरण, मूळव्याधचे विकार नाहीसे होतात त्याने मूल बंद लावल्यामुळे. अग्निसार करा. याचप्रमाणे अग्निसार केलं तर याच फायदे मिळतात. श्वास घ्या, सोडा आणि फिरवा. पोट आतून 100 वेळेस तर मागे पुढे झालं पाहिजे. आत पडते पोटात. जठराग्नी प्रज्वलित होतो, भूक चांगली लागतेच, पचनशक्ती सुधारते. बाह्य प्राणायाम हे अग्निसार क्रिया. पुढचं उज्जयी. घसा आकुंचित करून श्वास घ्यायचा पाहिजे. जीभ टाळ्याला लावायची, तोंड बंद करायचं आणि श्वास आतमध्ये घ्यायचा. उचकी लागते त्याप्रमाणे करा पाहिजे. आणि मग नंतर दीर्घ सरबत करा. घसा साफ होतो, थायरॉइड कमी होतं, आवाज खणखणीत होतो, बंद होतं, बोलणं
बंद होतं. ज्यानंतर लावून ठेवा. कमीत कमी 1 मिनिट असं थांबलं पाहिजे. ज्यांचं वय 60च्या आत आणि त्यांनी 1 मिनिट असं थांबायचं प्रयत्न करा. ज्यांचं 60च्या वरती त्यांनी अर्धा मिनिट थांबायचं असेल तर आपली फुफ्फुसातील ऑक्सिजनची पातळी स्थिर आहे, कॉन्स्टंट आहे हे सिद्ध होतं. सोडताना उजव्या अंगाने उजवी नाकपुडी बंद करायची, डाव्याने सोडायची. परत करूया सगळे. पुढचा प्राणायाम आहे अनुलोम विलोम. अमृततुल्य प्राणायाम. उजव्या हाताने उजवी नाकपुडी बंद करा, डाव्या नाकाने श्वास घ्या. डावी नाकपुडी 2 बोटांनी बंद करा, उजव्या नाकाने सोडा. अनुलोम विलोम अमृततुल्य प्राणायाम. या प्राणायामामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी होतं, रक्त शुद्ध होतं, रक्त पातळ होतं. कारण नेहमीपेक्षा 10 पट ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये जातो आणि ऑक्सिजन फुफ्फुसामध्ये गेल्यामुळे रक्ताभिसरण क्रिया व्यवस्थित होते, रक्त शुद्ध होतं, रक्त पातळ होतं, रक्तवाहिन्यातून ते व्यवस्थित वाहिलं जातं. त्यामुळे रक्तातील घट्टपणा कमी होतो, कोलेस्ट्रॉल कमी होतं, HDL कोलेस्ट्रॉल वाढलं जातं, LDL कमी होतं. हृदयाला रक्तपुरवठा व्यवस्थित झाला की हृदयाचे कार्य व्यवस्थित चालतं. मेंदूला अतिरिक्त रक्तपुरवठा होतो, त्यामुळे मेंदू सुपीक बनतो, आठवण्याची शक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते. आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेतला, डाव्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. डावी नाकपुडीने श्वास घेतला, उजव्या मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होतो. उजवी नाकपुडी ही सूर्याचं प्रतीक, सूर्यनाडी. डावी नाकपुडी चंद्राचं प्रतीक, चंद्रनाडी. तर नेहमी आपली पहा एकच नाकपुडी चालू असते. ज्या दिवशी तुम्ही टेन्शनमध्ये आहात, रागीत आहात, राग आलेला आहे किंवा टेन्शनमध्ये आहात, तेव्हा समजायचं आपली उजवी नाकपुडी चालू आहे, सूर्यनाडी चालू आहे. जेव्हा आपण आनंदी, उत्साही, प्रफुल्लित आहोत, तेव्हा समजायचं आपली डावी नाकपुडी म्हणजे चंद्रनाडी चालू आहे हे समजायचं. पण पहा काही कारणाने आपली सूर्यनाडी चालू होते. राग आला, टेन्शन आलं, कोणी काही बोललं की आपली सूर्यनाडी चालू होते आणि मग आपल्याला आणखी राग येतो, आणखी आपण टेन्शन वाटतं आणि मग नंतर आपण त्याच्यामध्ये वेगळंच काहीतरी करून बसतो. तर ते कंट्रोलमध्ये आणायचं या प्राणायामाने शक्य होतं. चंद्रनाडी चालू करायचं या प्राणायामाने शक्य होतं. म्हणजे मानसिक टेन्शन दूर करता येते. अनुलोम विलोम प्राणायामामुळे अमृत पिल्यासारखं वाटतं, म्हणजे याला अमृततुल्य प्राणायाम असं म्हटलं जातं. कारण नेहमीपेक्षा जास्त रक्तपुरवठा व्यवस्थित झाल्यामुळे, मेंदूला अतिरिक्त रक्तपुरवठा झाल्यामुळे आपल्याला उत्साह वाटतो, मेंदू तल्लख आणि स्मार्ट बनतो, आठवण्याची शक्ती वाढते, बुद्धिमत्ता वाढते. लक्षात ठेवायचं की आपल्याला जेवढं मेंदूचा वापर जास्तीत जास्त करता येईल तेवढा करायचा प्रयत्न करायचा. कारण आपण मेंदूचा वापरच कमी करतो मग काही गोष्टी. कारण भविष्यामध्ये काय घडणार आहे हे आपले ऋषीमुनी किंवा देव सांगत होते. तसं आपल्याला भविष्यातलं काय नाही, पण निदान वर्तमान काळात तरी आपण मानसिक टेन्शन दूर व्हावं इथपर्यंत तरी आपल्याला प्राणायाम करणं गरजेचं आहे. म्हणून उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, डाव्या नाकपुडीला डाव्या मेंदूला ऑक्सिजन पुरवठा होतो. म्हणजे आपण अनुलोम विलोम, उजव्या नाकपुडीने श्वास घेणे, डाव्या नाकपुडीने सोडणे, डाव्या नाकपुडीने घेणे, उजव्या नाकपुडीने सोडणे. अमृततुल्य प्राणायाम हा प्राणायाम असल्यामुळे याला कपालभाती प्राणायामाला जर प्राणायामाचा राजा म्हटलं तर अनुलोम विलोम प्राणायामाला प्राणायामाची राणी म्हटलं जातं. आणि राजा राणी जर आपल्या शरीरात वास करत असतील तर आपल्या शरीराचा राज्यकारभार व्यवस्थित चालतो. म्हणजे शरीर पूर्ण निरोगी बनतं, शरीर पूर्ण निर्व्यसनी बनतं. म्हणून
सारखं असं बोललं जातं किंवा म्हटलं जातं. म्हणून अनुलोम विलोम प्राणायाम पण फार महत्त्वपूर्ण प्राणायाम आहे. कमीत कमी 5 मिनिटं आणि जास्तीत जास्त अर्धा तास. ज्या माता भगिनींना वंद्यत्व प्राप्त झालेला आहे त्या माता भगिनींना संतती पण प्राप्त होते जर प्राणायाम त्यांनी केले तर. अर्धा तास कपालभाती, अर्धा तास अनुलोम विलोम आणि बाकीचे काही आसनं केल्यानंतर संतती पण प्राप्त होते. म्हणून संतती प्राप्त होण्यासाठी पण प्राणायामाचा उपयोग होतो. अनुवंशिक विकार तर जातातच पण संतती पण प्राप्त होते. त्यामुळे माता भगिनींना मातृत्व लाभतं. अनुलोम विलोम ज्यावेळेला कोणी उच्छ्वास करा, आवर्तन पूर्ण करा, दोन्ही साईडने हात वरती घ्या, घर्षण करा, गरम गरम स्पर्श चेहऱ्याला लावा, सावकाश डोळे उघडा, दोन्ही पाय पुढे घ्या. एक एक पाय पण मागे पुढे, एक एक पायाचा घासा, टाचा घासी जाते, जोरजोरात टाचा घासलेला चालतो, दोन्ही एकदम. मानेचे व्यायाम व्यवस्थित होतात. श्वास घेऊन मान उजवीकडे, 1, डावीकडे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मान वरती, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. मान वर तळघात फिरवा, 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूला 6, 7, 8, 9, 10. पण सरळ हळूहळू झटका द्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. हात पुढे घ्या. 1, 2, 3, 4, 5. 1, 2, 3, 4, 5. खाद्याद्य फिरवा. 1, 2, 3, 4, 5. झटक्यात 1, 2, 3, 4, 5. जॉईन करा. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 6, 7, 8, 9, 10. साईडला 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध बाजूने 6, 7, 8, 9, 10. जॉईन करायचे. 1, खाली नाही, खांद्याच्या सरळ 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. गुडघा ठेवा, खांद्यावरती उचला. गुडघ्यावर हात फिरवले की खांद्यावरती उचलले जातात. खांदेदुखीचा त्रास नाहीसा होतो, स्पॉन्डिलायसिस नाहीसा होतो. अशी टाळी वाजवायला वाजवताना समजायचं आहे. खांद्यावरती आपण विरुद्ध बाजूने हात सरळ. 1, 2, 3, 4, 5. साईड 1, 2, 3, 4, 5. हात वरती. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. सर्दी स्पर्श झाला असं हे करा, लगेच सर्दी थांबते. नाक गळ्याचं थांबतच. हे केलं. 2, 3, 4, 5. खाली विरुद्ध बाजू. 6, 7, 8, 9, 10. कैची करायची मानेच्या मागून घेतो. 1,
2 3 4 5 6 7 8 डोक्यावर ठेवा 1 2 3 4 5 6 पाठीमागून 7 8 8 7 6 5 साइड नेक्स्ट समोरून 4 3 2 1 साइड 1 2 3 4 5 6 7 8 ओके. आता काही बसून असणं करूया आपण. मंडूक आसन शुगर कंट्रोलमध्ये येण्यासाठी. पेनक्रियास ग्रंथी माझा पाचव्या साईडला असतात इथे असे घेतले असे केलेले पोटात रुतवायचं पूर्ण पेनक्रियास ग्रंथीवरती दाब पडतो. इन्सुलेशन तयार होतं. इन्सुलेशनचं कार्य शरीरामध्ये पाचकरसाबरोबर सर्व अवयवांना शरीराच्या अंतर्गत सर्व अवयवांना पाचकरस पुरवणे बरोबर. काही जणांना वरून इंजेक्शन द्यायला लागतं बा इन्सुलेशन. पहिल्या दिवसापासून गोळी बंद केली तर चालते हे आसन केल्यामुळे. मंडूक आसन श्वास घ्या सोडा आणि खाली घ्या. कपाळभाती करायची 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1. कमीत कमी 15 सेकंद 15 काउंट म्हणजे 15 सेकंद थांबायचं असतं. हातावरती हात पोटाच्या खोपडीमध्ये असा हात ठेवा. श्वास घ्या सोडा आणि कपाळभाती करा 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1. श्वास घेतच होते. शशकासन शुगर कंट्रोलमध्ये येते आणि टेन्शन दूर होण्यासाठी मानसिक टेन्शन दूर होण्यासाठी पण हे असतं. म्हणून ऑफिसमधल्या व्यक्तींना शशकासन फायदेशीर ठरलं. श्वास घ्यायला पोट बारीक होते पोटावरती पण तापड टेन्शन दूर होतं. इन्सुलेशन तयार होतं. शुगर कंट्रोलमध्ये येते करा. 1 माथाचे निर्णय का 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1. उत्तान मंडूकासन. उत्तान मंडूकासन दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. उजवा हात डाव्या खांद्यावरती डावा हात उजव्या खांद्यावर. कपाळभाती करा 1 2 3 4 5 6 7 8 7 6 5 4 3 2 1. सिंहासन. इथे आम्ही सिंहासन करतो. शेवटीच करायला पाहिजे असं नाही मध्ये पण आपण करूया. सिंहासनाला पण थायरॉइड कमी होतं. घोरणं बंद होतं. बोबडं पडणं बंद होतं. थायरॉइड कमी होण्यासाठी सिंहासन सांगितलं जातं. आणि उष्ट्रासन नाही उष्ट्रासन नाही सिंहासन आणि उज्जयी प्राणायाम करतो थायरॉइड कमी होण्यासाठी. जीभ जास्तीत जास्त बाहेर काढायची. नजर आकाशाकडे म्हणजे डोळे वाटारलेले नजर आकाशाकडे आणि जीभ जास्तीत जास्त बाहेर काढून त्या स्थितीमध्ये थांबायचं. ताणलेल्या स्थितीत चेहरा तसाच ठेवा. आणखी एकदा ओके. बघा गळ्यावरती ताण गळा आपल्याला ताण पडलेला हा घालवायचा. मार्जर असतो. मार्जर असतो. मांजर करतं त्याप्रमाणे बघा पाठ अशी खाली आणि परत वरती करा. 1 खाली जायचं पूर्ण खाली. मधला भाग पूर्ण पाठीला घोड्याचं कसं असतं
खोर घोड्यावरती ठेवतात ती तसं करायचा आणि परत मांजर असायचं पुढं असं त्यावर पाठीचा कड्याला चांगला व्यायाम मिळतो पाहिजे 3 4 5 6 7 8 एक हात पुढे बघा उजवा हात आणि डावा पाय ट्राय करा 1 2 3 समांतर ठेवा ताठ पाय ठेवायचा ताठ 4 5 6 7 8 9 10 तर डावा हात आणि उजवा पाय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अर्धचंद्रासन असे उभे राहा हात असे ठेवा खाली एवढं जायचं की डोकं टाचीला टिकलं पाहिजे ट्राय करा जेवढं खाली जात आहे तेवढं जायचा प्रयत्न करा श्वास घेऊन पायाने काय होतं पाठीच्या मणक्यावरती दाब पडतो पाठीच्या मणक्याचा व्यायाम होतो पाठीचा मणक्याचा व्यवस्थित व्यायाम होतो हृदयावरती दाब पडतो का गळ्यावरती ताण पडतो त्यामुळे जो कोणी बुष्टासन अर्धचंद्रासन करेल त्याला पण अटॅक येण्याची शक्यता कमी आहे पण जास्तीत जास्त खाली जायचा प्रयत्न करा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 ओके जेवढं खाली जात आहे तेवढं जायचा प्रयत्न करायचा असं पण करू शकता आधार घेऊन पण करू शकता आता आधार न घेतला केला आपण आता आधार घेऊन करा स्टार्ट 1 2 3 4 5 6 7 8 9 10 उष्ट्रासन पूर्ण उष्ट्रासन 5 असा हात टेकवा टाचेवरती असं हात टेकला गेला पाहिजे त्यांनी पण परत दाखवतो हृदय उष्ट्रासन पूर्ण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 मैरासन जम कसा वेळा प्रयत्न करा सोपी पद्धत सांगतो तुम्हाला मैरासन करायचं वा असे हात ठेवायचे आणि श्वास घेऊन ट्राय करा मैरासन पोटावरती बघा पूर्ण पोट असं टेकू दिलं असेल करा होतं आणि पोटाचा व्यायाम भरपूर होतो त्यांनी पचनशक्ती भरपूर सुधारते हळूहळू सर झटका नाही द्यायचा पुढे यायचं थोडं बॅलन्स पुढे घेत राहायचं पुढे की आपोआप हे होतं उचललं जातं आता शीर्षासन एकदा पुन्हा शीर्षासन ज्याला येतं तो सगळी आसन त्याला येतात असं समजायचं आणि असं शीर्षासन म्हणजे आसनाचा राजा म्हणून शीर्षासन पण करायला हरकत नाही 1-2 मिनिटं करायला हरकत नाही आपण काय एकदा वय झालं पण करायचं नाही असं नाही आपण आपल्या ह्याच्यासाठी करायला हरकत नाही शीर्षासनामुळे मेंदू तर लगेच बनतो बुद्धिमत्ता वाढते सोपी पद्धत सांगतो ती पण करा बघा ट्राय करता का शीर्षासन पुढे नाही ना ठीक आहे करायला प्रयत्न करा कसं दाखवतो असं जवळ जायचं असं इथे ताट व्हायचं आणि इथे त्याची बॉडी उचलायची ट्राय करा शीर्षासन पहिल्यापासून शीर्षासन करतो मी त्यामुळे मला काही वाटत नाही मी विदाउट सपोर्ट करायचो पण बीपी वाढल्यानंतर बंद केलं हळूहळू भिंतीला टेकिंग करायला नाही करायचो विदाउट सपोर्ट पण हाय बीपी झालं ना दुसरी असते राहिली आपल्या वक्रासन
करा तुम्ही. हा पाय असा घ्यायचा या साईडला क्रॉस, त्याच हाताने पकडायचा आणि मागे पकडायचं. पोट पिळलं जातं बघा, टावड पिळलं जातं तसं पोट पिळलं जातं. उलटं उलटं तसं त्याच हाताने करा, त्याच हाताने पकडा. नाही नाही तोच हात. हा हात हे पकडा आणि मागे बघा, मागे. हा हे पण बघा कंबर पिळली जाते. ही सोपी पद्धत झाली. दुसरी पद्धती काय आहे सांगतो ते. इथे मी कपाळमध्ये करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसरा पाय घ्या. जो पाय वरती आहे त्याच हाताने घोट्याजवळ पकडायचा आणि मागे पीळ द्यायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता त्याच बाजूला गुडघा ठेवायचा. म्हणजे डावा गुडघावरती त्याच्यावरती उजवा हाताचं कोपर दंडाने दाबायचा आणि गुडघा पकडायचा. हे बघा असं आणि मागे पाहायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. उजव्या गुडघ्यावरती डाव्या हाताचं कोपर दंड ठेवायचं आणि दाबायचं आणि मागे 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पद्मासन. पद्मासन झालं पाहिजे. तुमचं वजन कंट्रोलमध्ये आहे का नाही ते कळेल. पद्मासन. पद्मासन घालून बॉडी अशी उचलायची पूर्ण. ट्राय करा उचलायचं. म्हणजे आपलं वजन कंट्रोलमध्ये आहे का नाही ते कळतं. त्याचं वजन ओव्हरवेट आहे असं समजायचं. ट्राय करायचं. कधी कधी पद्मासन घालून एखादा प्राणायाम करत राहायचं म्हणजे सवय होत राहते. ठीक आहे. किती वाजले? 5 मिनिटं. काय चालू ना? ठीक आहे. मग राहिलेली प्राणायाम 7 वाजता. ठीक आहे. हास्यासन. हास्यासन घेऊ का? हो ठीक आहे ठीक आहे. चालेल चालेल. कसं अजून वेळ नाही संपली. हा ते काही वेळ संपली नाही अजून. 5 मिनिट कमी आहे. पुढे काम आहे. नंतर तुम्ही व्हिडिओ बघून करा परत. चला. ब्राह्मणी उद्गीत आणि ध्यान करूया आणि किंवा ब्राह्मणी करू अगोदर. नंतर मग शेवटचे प्राणायाम शेवटी परत करतो. ब्राह्मणी करा.
मन एकाग्र करायचं. विश्राम दोन्ही हात वरती घ्या, घर्षण करा. गरम गरम स्पर्श चेहऱ्याला लावा, सावकाश डोळे उघडा. आता हास्य करूया. मुख हास्य. मुक्या व्यक्ती हास्य करतात तसं हास्य करायचं. डोळ्याच्या खाली वर्तुळ नाहीसे होतात. चेहरा टवटवीत बनतो. चेहऱ्यावरचे मुरम, चेहऱ्यावरचे डाग, काळे पांढरे डाग पण नाहीसे होतात. चेहऱ्यावर नवीन पेशी निर्माण होतात. आतडी ताणली जातात, नसणाऱ्या ताणल्या जातात आणि चेहरा टवटवीत बनतो आपला. म्हणजे नवीन पेशी सेल निर्माण होतात. नवीन मुक्या व्यक्ती हास्य करतात तसं हास्य करणे. तू मैमे एकमेकाकडे बोट करून हास्य करते, त्याला तू मैमे हास्य असं म्हणतात. मिरर हास्य आरशात बघून मिरर हास्य करते. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. उभे राहा. दोन पीठ राहिले. उभे राहा. उभे राहा. लाईन असते मध्ये मध्ये थोडेसे सूक्ष्म करतात, पण आपण सूक्ष्म नको होता, वेळ कमी आपल्याला. तर लाईन असे करायचे. उजवा पाय पुढे घ्या आणि हात असे लाईन साठी. कारंजी वाटते म्हणतात त्याप्रमाणे खाली वाकायचं. लास्ट अँड फायनल. तर 1 मीटर लाफ्टर असेल. 1 मीटर लाफ्टर असेल. 1 2 3 4 5. 1 2 3 4 लास्ट अँड फायनल. 1 2 3 4. श्रीराम जय राम जय राम, श्रीराम जय राम जय राम. बसा. नटराज करायचं. चला चला करूया. डान्स करा. लहान गोड हास्य करायचे.
आपण जरी चेहरा आपला आनंदी बनवायचा आहे ना, आपला दिवस आपला सगळा आनंदात झाला. काल पण गेला होता आनंद, आजचा पण आनंद. दररोज सकाळी हास्य केलं ना की आनंदात दिवस जातोच आपण. त्यासाठी हास्य पण, योगाबरोबर हास्य पण एक थोडंसं शेवटी 5 मिनिटं हास्याचे प्रकार. बस शांती पाठ घेऊया आपण. शांती पाठ. एक दीर्घ ओंकार. दोन्ही हातवरती घ्या, दर्शन करा. गरम गरम स्पर्श चेहऱ्याला लावा. सावकाश डोळे. हो, सर्वांना नमस्कार. सर्वांना शुभ आणि आनंदाचा आणि आरोग्याचा दिवस जाऊ. पतंजली योग समिती व भारत स्वाभिमान ट्रस्ट बांधातर्फे आपण मला योग शिकवण्याची संधी दिली, त्याबद्दल मी रायगड जिल्हा कोषाध्यक्षपद म्हणजे भारत स्वाभिमान महाराष्ट्र पश्चिमचं कोषाध्यक्ष म्हणून आपले सर्वांचे आभार मानतो आणि अशीच वारंवार संधी द्यावी अशी विनंती करतो. आपल्याला मिळावी अशी अपेक्षा करतो. कारण योग शिकवणे, घरोघरी योग पोहोचवणे हेच आपल्या सर्वांचं ध्येय आहे.